बोल चोळ्या बाबा की जय हो, चोळ्या बाबा की जय हो, चोळ्या बाबा की जय हो, चोळ्या बाबा की जय हो. काय झालं आता गिरायकच पार काही पडून गेली अलीकडे ना. भगतही झाले. खऱ्या भक्तीला कोणी पोसाना, खोट्या भक्ती मागं डोकं पळत सुटले. चोळ्या बाबा की जय हो, चोळ्या बाबा की जय हो, चोळ्या बाबा की जय हो. बरं मी काय आता मालते हा हे बघ आपल्याला आहे ना मला गावातले पोर हसत आहे माणसं सारखे वारखे. काय हसत आहे? मी तुम्हाला चांगली म्हणते दत्तक घेऊ तर तुम्हाला ते नाही अरे चालत. दत्ता किती कोणाचं किती का काय कोणाचं कोणाचं म्हणजे काय एखाद्याला आपल्या रक्ताचं पाहिजे. आपण एखाद्या वनवाशाला दिला आहे बापांचं प्रेम तर काय बिघडत नाही नाही, काही नाही काही पण नाही. तुमच्या आई तुम्ही तर लईच बावळटपणा हा, चाललाय नाही, तुमचा काही तर. जेव्हा आपल्या रक्ताचा तोच त्याला जीवाला आता लावू. काय करणार मा बापाने एवढा दवाखाना केला हा. का त्याच्यात काही फरक नाही पडला मग मी काय करू नक्की दोष तुमच्यातच असणार आहे. 7-8 वर्ष झाले लग्नाला. अरे तुला सगळा दवाखाना करू पाय, तो पिशा साफ करू पाय, सगळं करू पाहिले. हं? आओ मी काय म्हणते पण मग माझ्यात काही दोषच नाही तुमच्यात आहे ना तो दोष. काय माझं आपल्या दोघांना सगळं चेक नव्हतं केलं डॉक्टर. मग मला माझ्यामध्ये काही दाखवत हा, नाही मग? काही माझे रिपोर्ट हा चांगले का? निघाते हे पहा अजून बॅग मध्ये. हा तू सगळंच घेऊन येते का आता तरी आता तुम्ही मला कुठे चालवलंय आता मला एक- म्हणले का चल आवर पटकन आवर हा. पटकन. ऐक ना, हम्म. तो एक बाबा आहे ना, तो भारी बाबा आहे, त्याच्याकडून जाऊन येऊ आपण. कोणचा भारी बाबा तो चोळ्या बाबा म्हणून आहे. चोळ्या बाबा हा लय बायला गुण काय पडलाय. चोळ्या विकितो काय तो? नाही ते काय असं त्याचं नाव असं बाबाचं हा नाव प्रसिद्धी आहे ना त्याचे, हा चोळ्या बाबा भाऊ असं. हा का हा त्याच्या अंगात हवा येते वाटतं. मग तो चांगला पेशंट तपासतोय. हा का हा जर पोरं होत नसेल तर पोरं देतो, हा सगळं देतो तो. कसं असं आहे का बाहेरचं पाहतो, आतलं पाहतो. हा हा आतलं काय पाहतो? म्हणजे बाहेरचं आतलं. अहो पण आतलं काय अहो मध्ये पाहतो? मध्ये होत नाही ना, हम्म. मग तो मधले सांगतो सगळं काय ते. असं आहे का हा. त्याला दिसतं का? मग ते शेवटी देवाचं काय आहे? सत्व राहतंय. असं आहे का एकदा तू कोणा गेलीच नाही ना कधी कोणाक. आणि ते कधी आम्हाला माहितीच नाही ना असे बाबन बिब. मग काय तू आता तू एकदा झाली चरबी वाढवा. हा तुम्ही ना निसे मातल्यावर पिऊ जात्या येडे. काय आहे रे, काय हा? सांगा. तुम्हाला माझ्यावर जळा त्या गडे अरे तो महादेव नाही का आपला, तो महादेव म्हण बारे बाबे अरे तू खातोय का नाही म्हण. अरे म्हणलं खातोय तो पोळे भाऊ. अरे पण तू बायको कशी, तू कसा म्हणलं आता काय करू? अर्ध टोपलं खातोय ना अरे मनावा म्हणलं त्याचं शरीर भोग आहे, तिला मानवलं म्हणलं भाऊ. आता काय करतो मग रोज करतोय म्हणलं मी पण पण काय? मानव जेवण. एवढा तुपाचा शिरा खाऊ घालते हा ना हा तर पण खात नाही. बरं मी काय आता मग हा मग आली ना आवरून हम्म. मग निघायला हा चला ना. भाड्याला पैसे घेतले का? भाड्याला पैसे काय दरवेळेस का मा बापानी का उक्त घेतलं का? भाड्याला पैसे घेतले का? भाड्याला पैसे घेतले तुला का? म्हणलं ना म्हातारे कोण पैसे घे. म्हातारीकून दिले तुमच्या म्हातारीने दिले फक्त 200 रुपये. मग बाद झालं चाल किती हम्म. लागेल तुला तर अर्धच तिकीट आहे. अर्धच तिकीट आहे पण कधी वाटत माणसाला का एखाद्या हॉटेल मध्ये लावा एखादा पावडा खा. एटीएम तुम्ही आहे ते- ना मागे एटीएम आहे ना काला का ती मग चला तुला जेवढं नाही तिथे खाऊ घालतो ना. हा चाल आता कुठं किती लांब आहे अजून? हा, थांब असं इकडं कुठं तरी चल. बोल चोळ्या बाबा की जय हो, 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 चोळ्या बाबा की जय हो. अहो चोळ्या ते बाबा की भुताडा जय सारखं हो, दिसतंय चोळ्या मला. बाबा की जय हे हो, बाया मला बी वाटत ना. चोळ्या बाबा की अगं जय हो, चालला चोळ्या बाबा की जय हो, चोळ्या बाबा की जय हो, चोळ्या बाबा की जय हो. बाबा कडक चोळ्या बाबा राम राम चोळे बाबा. नमस्ते नमस्ते. हा, बस बस. चपला काढल्या. हा हा, बस रे, बस. बोल चोळ्या बाबा की जय हो, चोळ्या बाबा की जय हो. बोला बेटा. बाई दारा तुम्हाला लिहायला लावा. नाही मी माझ्या नवऱ्यानी तुला लावलं काय तिला लावलं काय मीच लावितोय ना. माझ्या नवऱ्यानीच लावलं मला. हा. मी कोणाच्या हाताने नाही लावित. दुसऱ्याच्या हाताने नाही लावित. असं का? मी लावून आलो तिकडून. करा ऐकून सुरू, तुम्ही करा ऐकून सुरू. काय चोळ्या चोळ्या काय? बाबा की जय हो, चोळ्या बाबा की जय हो. बर मी काय आहे हा बोला. आम्ही लय लांबून आलोय. बरं काय अडचण तुमची? आमच्या लग्न झाले 7 ते 8 वर्ष. अच्छा. दवाखाना पूर्ण केला. पर बाईचं सगळं चेक केलं मी हा दवाखान्यात नेऊन. पिशवी साफ केली, हे केलं ते केलं. एन्जिओग्राफी केल्या, सोनोग्राफी केल्या, MR केला. काहीच फरक पडेना. आम्हाला फक्त पोर स्वार व्हायना. लग्न झालं, एखादं पोर झालं ना आम्हाला तर बरं होईल. लग्न झालं तुम्ही हानी म्हणला नव्हते गेले ना. नाही तेवढं नाही ते केलं. हा त्याच्यामुळेच अडचणी आल्या तुम्हाला. पाहिजे ना तरी तुला बघत होता आणि म्हणला चाल. आणि तुमच्या आईनी आणि बापानी तमाशा घातला हा? त्याला मी काय करू? तुमच्या आई बरं, बापानी जाऊन द्या असं आता काय होईल. चालतं का हा, खेड्यावर? बालकाचं नाव काय? मालती. मालती. हा. हा तिचं नाव मालती. तिची गाडी करतो चालते नेतो वळाच्या खालती मी आज. बेटा ऐकून बस.
बसा ऐकून बसा 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 दाखवा हात दाखवा बाबा माझं तोंड काय पाहते हात पहा ना. तुझं नाव मालती तुझी गाडी करतो चालती नेतो आंध्रात वळाच्या खालती चालेल चालेल. पोर होईन. हा किती? किती पाहिजे तुम्हाला पोर? नाही तुम्ही किती देते? नाही तुम्हाला किती पाहिजे? आम्हाला डझन बरं दिलं चालेल. डझन भर ना हा. काही त्याच्यात बोकंडी काही मा बोकंडी. हात दाखवा तुमचा तुम्हालाच दोष तुम्हालाच दोष आहे. कोणात? तुम्हाला पाहिलं ना मी म्हणले होते तुमच्यातच दोष आहे माझ्यामध्ये नव्हताच. बाबा मी म्हणले होते यांना. त्याने का जरा कमजोरपणा आहे पोरं होती पण तिला आहे ना 1-1.5-2 महिने माझ्या गादीवर ठेवावं लागेल कोणला? पेशंटला. बा बायकोला? बाबा आम्हाला नाही पोरं दिले चालेल हा पण मी बायकोला कुठंच रात्रभर ठेवेल नाही. नाही 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 मला झोप येत नाही घरी. हा बायको नसल्या मला झोप येत नाही. तुम्हाला झोपी नाही तुम्ही झोपाच्या गोळ्या घेऊन झोपा नाही. दावर पिऊन झोपायचं. नाही तुम्हाला आताच काय करायचं ते करून घ्या पण संध्याकाळी मा घरी माझी बायको हं? मी ठेवीत नाही कुठं. ना? तुम्ही चोळा. नावच चोळे बाबा हा. आपले मी ना पेशंटला असं बसून देत नाही. मग इकडे हात ठेवा बाई ठेवा इकडे हात आणि करा चोळा सुरू. बोल चोळे बाबा की जे हे बाबू हो चोळे मरू बाबा की जे तिकडं हो काही चोळे काय बाबा बाबा की जे. का आणलंय हो तुम्ही मला. तुम्ही जेवढे माझे हातपाय चोळले ना हा जेव्हा मग गरम होईल तेव्हा मग मी मार्ग देईन. असं आहे हा. का? ए चोळ का चोळ. आवड बाबाला गरम करायचं पण बाबाला गरम करून करायचं काय. त्याला काम निघू दे ना. हा गामली करा तुम्हाला आता पोरं झाली. बाबाला चोळायला नको बाबा हे कसं वाटतं. मग मी चोळीत राहू का? हा, तुम्ही चोळा मी नाही ए चोळणार. बाबा हा. मी चोळीतो पोर तिला दे. हा हा हो. तू जेवढे चोळले ना हा. तेवढं तुला पोरं होतील. आता तू चोळ मला आणि मी चोळतो पेशंटला. पेशंटला हा चोळावं लागत ना भक्ती आपली चोळायची भक्ती ना. जे हात दे मग बाबाला चोळायला. मी काय बाबा बोलत आहे तुम्ही द्या तुमच्या वाला चोळायला. अगं बा आपल्याला पोरही लागत आहे बघ. मग कसं काय होतील पोरं आपल्याला? मला नाही लागत तुम्हाला लागत आणि तुमच्या आईला लागत. मग तुला वाज होती पण तिला लोक जाऊ दे म्हणू दे मी तुम्हाला तेव्हा सांगितलं ना, एखाद्या आश्रमातून आणू दत्तक म्हणून. मला आश्रमातलं चालतच नाही. तुम्हाला लय हा. आग. मी काय होतो तुमच्या गल्ला घरी करा हा. माझ्या भक्तीमध्ये नाही, नाही, नाही. येतो ना नाही, का? चोळे बाबाने हा हा चोळे बाबाने लागलं झालं गरम. गरम. हा चालेल थोडं गरम होत. बाई आता याला काढून द्या मी बरोबर मार्ग करतो. म्हणजे बायको चोळ घेतला आता मला काढू द्यायचं का? हा मग आता गरम झालं ना बाई बाई ए बाबा मी ना माझ्या नवऱ्याला सोडून कुठं थांबेल नाही बरं का. मी अशी नाही काही कुठं बी बसतून उठत. माझ्या नवरा समोर असतो सगळ्या गोष्टीला मला. मी नाही ठेवीत नाही ना. तुम्हाला आताच काय करायचं करून घ्या ना. तुमच्या देखता कसं करता येईल मला? मग आता विचार काय मग तुमचं काय विधी मार्ग आहे सांगा ना. नाही नाही ती एकटी असतो मार्ग करता येईल ना. हा पण काय मार्ग आहे तुम्ही सांगशाल तर बाई ना. तुला चारलेले हा पाय ऐका. आता मग त्यांच्यात दोष होता ना आता मला चालेल का? तुमच्या घराच्या खालून तिसऱ्या गल्ल्यात काळीबाई आहे का सुटी पातळवाली? हाय आहे हा एक साईड नसेल कासोटा बरोबर हा तिनं करणे केली. हिचो हा तरी म्हणलं अशी काय झाली. आता नुसती खाती हा? नुसती खाती. खाते म्हणजे आता काही दिवसानं तुला सुद्धा खाला असतं. कोणी गेला का? हा माझ्या भविष्यात सांगत आहे. अरे 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 अरे. अहो काय माझ्या खाण्यापिण्याचं काढू राहिले तुम्हाला तुम्ही. तुम्हाला जर ती एकमेकाला वाचायचं असेल तर लगेच चोळा सुरुवात करा. ए हो, मी करतो. चोळ्या मी बाबा नाही की जय हो. चळणार. चोळ्या मला बाबा मी की मेले जय तर हो. चालत नाही तर चोळ्या ते बाबा मेले की तर जय चालतील पण मी चोळ्या बाबा की चळणार जय नाही. हो. भाई तुला नवरा भरोशी बा. मग बाबा चोळायचं नाही तुला. मग बाबाचं काही चोळू का मी. अरे पण नाव बाबाचं बाबा आपल्याला गुन्हा शिके नाही. गुन्हाशी घेणं म्हणजे बाबा काही चोळायला विना मी चोळीत बसू का. मग तू बाल नाही चोळीत का घरी? काय हा? काय चोळू हात पाय असं बुका ना. आणि बाय त्या बाबा देखत काही बोला त्या. आवर. ज्या बाई फुल हातात फुल हा, घे घे आता घे. तुम्हाला होतील 2-4 मुल. अरे वा चांगलं. नाही मग असा आशीर्वाद चांगला वाटतो बाई मला. असेच होतील ना डवळे बरं. डवळे बरं होतील. दात काय इतकीच आहे? भक्ती चालू आहे माझी. बरं मी काय म्हणतो हा. दक्षिणा ठेवा. का आता? दक्षिणा पोरं काढायचा नाही नाही हा? पोरं देतो काढून मी पण दक्षिणा ठेवा ना. म्हणजे चोळून आमच्याकडेच घ्यायचं. हा मग बोल चोळ्या बाबा की जे हो बोल चोळ्या बाबा की मग जे तू हो आता चोळीत राहा, चोळ्या बाबा बाबा की जे चाललाय. हो भक्ती होती तेव्हा चालते. शेतीचाच लाभ काढला नाही तू. हा, मग भक्ती ना तशी. बाईला चोळू ए, बाबू
बाईला? असं काय हो तुम्ही काय बाबा का बाबा आणलंय तुमचं तुम्ही नाव आहे एवढं मोठं. बरं, मी काय तो- मी एवढं लांबून आलो बाबा ऐकलं की तुम्ही असं काय करू माझी राहिले भक्ती तुम्ही त्याच्यात- direct बायो कुदू राहिले माझी हा? भक्ती त्याच्यात नाही, नाही, चालली. तुम्ही डायरेक्ट बायो कुदू राहिले मी काय तो बायला जर चोळत पोर होती ना तुला काय नसतं. बाव कुदायचं कुदा हा? हा? अरे तुला चोळून तुला पोर वाहणार आहे का? पोर तुला वाहणार आहे, तिला वाहणार आहे. अरे पण मला सोडलं तू बायला कुदू राहिला हा? ती मला बाय घरी गेला कुदू देईल का हा? तुम्हाला लय आग ना बाबा पाहिजे जा तिकडेच मला नाही लागत अरे पोर. थांब हे, जाऊ मला नको ना. पोरं नाही अगं लागत, मी पाय चालले पडायला लागला आपल्या निघून. कामाला. काय नाही तुम्ही बसा त्या बाबाच्या लोटांना घेत मला काही घेणं नाही मी चालले निघून बोल हा? सोळा आणि बाबा. घ्या काढून ते- त्या बाबाकडून तुम्हीच काढा पोर वाहू द्या तुम्हालाच मी चालले निघून. आता मला कुरकुर होती तुम्ही कुठून काढा मागून काढा नाही तर पुढून काढा मी चालली. ए बाबा अरे काय तो चोळ्या बाबा रे तो माय बायको काढून दिली पण तिला चोळायचं काय पोर होती? काय काय गरज होती तुला चोळायची मग मी जर नाही चोळी तिला पोर कसं काय अरे होती? तो अरे अभ्यासाप्रमाणे हा, सांगायचं अभ्यासच आहे हा? ना. काय? माझी भक्ती बायला आहे ना, बायला चोळायचं काय तुला होतं? रे बायो कुदू राहिला बाईला काय चोळायचं होतं? बाईचा बघ त्याचा हात चोळायचा होता हा, असा हा, मग याच आहे ना असं अंगार टाकून हात चोळायचा होता तरी तिला कळले का ना? ती ना दुसऱ्याचा हात धरून कोणाचाच चोळीत नाही तिला फक्त नवराच लागतो नवरा सोडून कोणाचाच करीत नाही ती मग एक काम हा. कर, एक काम करा, भाऊ मला रात्रभर झोप नाही आता काय सांगतो एक काम कर. काय मी चोळीत राहतोय एक काम करा, हा. जरा तो खाला चोळी जरा दक्ष ये काय डोकं लायचं? ये- ये- यायचं बाजूला जाऊ तुम्ही नका. ना कोण कोण आला काय तू आक? तुम्ही रातभर चोळीत राहा, दोघांना चोळा एकमेकाला, तुम्हाला आहे ना महिन्यामध्ये पोर सर हो लगेच फरक पडेल. मग हे लावायचं का तिला हा चोळायचं हो. हे लावून हाताला हात चोळायचं चोळायचं. ना? दोघांचे बघ, हा? हम्म. एकूण घासायचे ना हा पोर व्हायलाच पाहिजे तर भक्तीपणा सोडून देईन मी तर. हे सगळे नको बघ हा संगण्या आणि बाबाच्या पाया पडा. तवाल्या भाऊ बाबा बोल चोळ्या बाबा की जय हो. येऊ जा का मग? हा या तुला बा दाखता नाही ना हा पहिलं पोर झालं का मग देतो काढून तुला चाल हा पहिलं पोर झालं का पेढी घेऊन ये. पेढे आणि आणि काढून आणि दोघायची हा? सुट्टे सुट्टे करून हा चालेल. किती लागतील तू आला काय आण किती लागतील आणा काय तुम्हाला जेवढे आणता येईल बांधून तेवढे.